लातूरच्या आडत बाजारामध्ये कधी नव्हे एवढी कांदा आणि बटाट्याची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते। बाजारामध्ये जिकडे तिकडे कांदा आणि बटाटा दिसतो आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आणि बटाटा जो आहे तो बाजारात आणलेला आहे। लातूरच नव्हे तर आजूबाजूची जी काही जिल्हे आहेत, धाराशिव असेल किंवा बीड असेल, या भागातल्या शेतकऱ्यांनी देखील लातूरच्या आडत बाजारामध्ये कांदा आणि बटाटा आणलेला आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आवक मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे, मात्र कांद्याला भाव मिळत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। काय भाव मिळतोय कांद्याला? 8 रुपये 9 रुपये 5 रुपये हां मार्केटच नाही कांद्याला। हां, 4 रुपये 3 रुपये 5 रुपये 4 रुपये 3 रुपये 5 रुपये, हो 7 रुपयाच्या पुढं नाही। 7 रुपयाच्या पुढे नाही। कुठून आलात तुम्ही? निनगुर हां, निमगूर जिल्हा बीड। किती एकर कांदा लावला होता आणि आता किती लागवडला खर्च आला होता आणि किती आणलाय कांदा? परवडतो का? काय नाही परवडत, पण आता इलाज नाही, काय करता सांगा। लागवडलाच परवडत नाही। बाई 300 रुपये हजेरी घेते, आणाय 60 रुपये, हमालीचं 10 रुपये आणि इथे आल्यानंतर भाव काय? तुम्ही कुठून आले? तोंडोळे ना हां, किती आणलाय कांदा? कसा आहे? 10 कटी भावच नाही कांद्याला का 3 रुपये 4 बटाटा आणि कांद्याला जर पाहिलं आपण तर प्रति किलो 2 रुपये 5 रुपये अशा प्रकारचा भाव लातूरच्या मार्केटमध्ये मिळतोय। आवक मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकतो हे सगळे शेतकरी जे आहेत ते बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि चांगला भाव या मार्केटमध्ये मिळेल अशी अपेक्षा होती। मला सांगा, कांदा जो आहे, कांदा असेल किंवा बटाटा असेल, लातूरच्या मार्केटमध्ये काय भाव मिळतो आणि शेतकऱ्यांना परवडेल का ते? साहेब, कांदा 2 रुपयेपासून ते हायेस्ट येतं 10 रुपयेपर्यंत येतं भाव आहे। आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि हे भाव न मिळण्याला सरकारचं धोरण जबाबदार आहे। बाहेर देशामध्ये आपल्या कांद्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती, परंतु सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीनं निर्यातीचं धोरण, ज्या वेळेस चांगल्या प्रमाणात मागणी मोठ्या भावात असते त्यावेळेस सरकार निर्यात बंदी घालते आणि आपला कांदा इथंच सडून जातो आहे। शेतकऱ्यांना अक्षरशः उकंड्यावर कांदा फेकून देण्याची वेळ आली। अशी परिस्थिती अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सरकारनं धोरणं राबवल्यामुळं तयार झाली। आता आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, तिकडं मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची मागणी होती, पण ती युद्धामुळं मागणी घटली आणि सरकारचं जे अनिश्चिततेचं निर्यातीचं धोरण होतं त्या धोरणामुळं आपला जो ग्राहक देश होता त्या देशाने इतर देशाकडून कांदा मागणी करून आपली त्यांची गरज भागवून घेतली। त्याच्यामुळं आपल्या कांद्याला आता मागणी राहिलेली नाही, त्याच्यामुळे हे भाव पडण्याचं कारण आहे आणि सरकार ह्या सगळ्या गोष्टीला लातूरच्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त आवक जी आहे ते कांदा आणि बटाट्याची होते आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी मोठी गर्दी जी आहे ते लातूरच्या आडत बाजारामध्ये केलेली आहे। कांदा आणि बटाटा जो आहे तो गेल्या 2-3 दिवसांपासून बाजारामध्ये पडलेला आहे। आज तर भाव देखील जो आहे तो कांदा आणि बटाट्याचा निघालेला नाही। मोठी गर्दी जी आहे ती शेतकऱ्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि कांद्याला आणि बटाट्याला 5 रुपयापासून किंवा 2 रुपये 3 रुपये 5 रुपये देखील असा भाव जो आहे तो मिळतो आहे आणि त्यामुळं कुठेतरी शेतकरी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच लातूरच्या आडत बाजारामध्ये कधी नव्हे एवढी कांद्याची आणि बटाट्याची आवक जी आहे ती झाली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।